नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या कडून देण्यात आलेल्या निकालाच्या नंतर महाराष्ट्रात ओबीसी समाज अत्यंत अस्वस्थ आहे. ओबीसी समाजाचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण डळमळीत झालंय, निघून गेलंय अशा स्वरूपाची भावना या समाजामध्ये जन्माला आलेली आहे. ओबीसी समाजाच्या हितरक्षणाच्या साठी आपण कटिबद्ध आहोत असं मविया सांगत असली तरी पण कृतीमध्ये तसं दिसत नाहीये. विरोधकांनी या निमित्तानं मविया सरकारला आठवण करून दिली आहे की गेले 15 महिने ओबीसींचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये टिकावं याच्यासाठी विरोधकांकडून देण्यात आलेल्या कोणत्याही सूचनेला ऐकण्याची तसदी सुद्धा सत्ताधारी मविया सरकारनं घेतली नाही. मविया सरकारचा हाच दृष्टिकोन न्यायालयामध्ये ओबीसींचं आरक्षण घालवायला कारणीभूत ठरला असं विरोधकांचं म्हणणं आहे. एकूणातली ही परिस्थिती आत्ताच्या घडीला एका बाजूला आरक्षणावरून मराठा समाज, दुसऱ्या बाजूला पदोन्नतीतल्या आरक्षणावरून दलित समाज बाधित झालेला असताना आणि त्याच्याच जोडीला या दोन्ही समाजांचा प्राप्त परिस्थितीतल्या सरकारवर अत्यंत रोष जन्माला आलेला असताना सुद्धा ओबीसींच्या बाबत आपण सजग राहायला हवं हे मविया विसरली की काय असा प्रश्न उपस्थित होतो. आणि आता या निमित्तानं ओबीसींच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवी फोडणी मिळत असताना ओबीसींचं आरक्षण नक्की कुणी घालवलं ते परत मिळवता येणार आहे का? जनगणना हा ओबीसींच्या बाबत आरक्षण टिकवण्यासाठीचा एकमेव मार्ग आहे का? कितीही प्रयत्न केले तरी 50% जास्त आरक्षण देता येतं का? या आणि अशा असंख्य प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा. ओबीसींचं आरक्षण कुणी घालवलं? या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ओबीसी नेते बबनराव तायवाडे, आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे ओबीसी नेते तसंच माजी मंत्री राम शिंदे थोड्याच वेळात जोडले जातील. आपल्या सोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आहेत, गुणरत्न सदावर्ते ॲडव्होकेट या नात्यानं, अर्थातच कायदा तज्ज्ञ अभ्यासक या नात्यानं आपल्या सोबत आहेत, आणि आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. मला पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला प्रकाश शेंडगे यांना विचारायचा आहे. प्रकाश शेंडगे, आत्ता जी स्थिती जन्माला आली आहे त्या स्थितीत ओबीसी स्वतःला पराभूत समजतो आहे का? स्वतःला पीडित समजतो आहे का? आणि स्वतःवर अन्याय झालाय असं मानतो आहे का? प्रकाशजी बोला. नक्कीच प्रसाद, ज्या घटना या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून ज्या घडत आहेत त्याच्यामध्ये ओबीसींच्या बाजूने एखादा तरी निर्णय लागलाय की नाही मला वाटत एखाद्या निर्णय बाजूने घेतलेला आहे की आता हा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, हा आरक्षणाचा प्रश्न त्याचप्रमाणे पदोन्नतीचा प्रश्न आहे. पदोन्नतीचा प्रश्न तर फक्त त्याच्यामध्ये मागासवर्गाचा विषय नाही, त्यामध्ये ओबीसी मधला जो भटक्याविमुक्त घटक आहे त्यांना सुद्धा फटका याचा बसलेला आहे या पदोन्नतीचा जो जी आर काढलेला आहे त्याचा. त्यामुळे एक एक निर्णय ओबीसीच्या विरोधात ह्या सरकारच्या काळात होत चाललेले आहेत. त्याच्यामुळं ओबीसी समाज हा फार संतापजनक परिस्थितीमध्ये आलेला आहे. एकीकडे मराठा समाजाचं ओबीसीमध्ये अग्रेशन होतंय की काय या विवंचितून तो बाहेर पडतो नाही पडतो इतक्यात आणखी एक घाला जो आहे तो मुख्य म्हणजे जे ओबीसीचे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचा राजकीय जो जीवनाचा प्रवास जो आहे, जो प्रवास ज्या आरक्षणाच्या माध्यमातून सुरू होतो आहे, ज्यातून आमचे राजकीय नेते घडवण्याचा एकमेव मार्ग जो आहे तो मार्गच आता खूप बंद झालेला आहे या सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळं. आणि त्यामुळे एका अर्थानं या ओबीसीच्या कार्यकर्त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणारा निर्णय जो आहे तो निर्णय हा
या सरकारच्या काळामध्ये हा निर्णय लागलेला आहे. कधी कुठंतरी आमचा एखादा माणूस पंचायत समिती सदस्य सभापती होत होता, सदस्य होत होता, नगरसेवक होत होता, किंवा नगराध्यक्ष एखादी आमची महिला होत होती, एखादी जिल्हा परिषद शिक्षण सभापती होत होती, त्यामुळे एखादा महापौर होत होता. आता तेही बंद झालेलं आहे. त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये या ओबीसीचा राजकीय प्रवास जो आहे तो राजकीय प्रवासच थांबवायचा हे एक फार मोठं षडयंत्र जे आहे, प्रकाशजी हे षडयंत्र आहे असं मी मला- प्रकाशजी याच्यासाठीच मध्ये हस्तक्षेप करतोय, कारण आपल्या आवाजामध्ये बऱ्यापैकी खरखर येतेय, म्हणून मी आपल्याला थांबवलं. आपला मुद्दा पोहोचला मात्र आमच्याकडे. बबनराव तायवाडे आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, विदर्भातल्या ओबीसींच्या प्रश्नावर हक्कानं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. बबनराव, जे झालंय त्याबद्दल ओबीसी चिडले आहेत, प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली असेल. राज्य सरकारला जबाबदारी घ्यायला हवी आहे या गोष्टीची. ती जबाबदारी राज्य सरकारमध्ये कोणी घ्यायची? विजय वडेट्टीवार आपल्या पक्षाचे ओबीसी नेते आहेत, काँग्रेस ही जबाबदारी घेणार आहे का? धनंजय मुंडे, छगन भुजबळ राष्ट्रवादीचे नेते आहेत, राष्ट्रवादी ही जबाबदारी घेणार आहे का? नक्की कोणी जबाबदारी घ्यायची? का मुख्यमंत्री विधी विभागाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकायची? बबनराव तायवाडे. नाही, आपण जो प्रश्न केलेला आहे ही जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची आहे की या महाराष्ट्रामध्ये असलेला 52% समाज, ज्यांना आता प्रकाशजी शेंडगे यांनी म्हटल्याप्रमाणे राजकारणामध्ये थोडंफार आरक्षण मिळालेलं होतं, ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातला ओबीसी समाज हा अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये आज जगतोला आहे. याच्यावरती पर्याय असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यामध्ये आपल्या निकालामध्ये निर्देश दिले होते, तेव्हापासून जर महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली असती तर आता हा प्रश्न मार्गी निघाला असता. सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे? सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून आम्हाला या ओबीसींना राजकारणामध्ये, पंचायत राज याच्यामध्ये, मग ते ग्रामपंचायत असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत, किती आरक्षण द्यायचं हे आम्हाला सिद्ध करून दाखवा. त्याच्याकरता एकच उपाय होता की एखाद्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या महाराष्ट्रातील ओबीसी लोकांची जनगणना 1 महिन्याच्या आतमध्ये होऊ शकते. 1 महिन्याच्या आत, जास्त वेळ लागत नाही. कारण आपल्याकडे ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, तहसीलदार आहे, अंगणसेविका आहे. या सर्वांची जर मदत घेतली तर संपूर्ण महाराष्ट्रामधील ओबीसींचा आकडा, जनगणना, जातनिहाय जनगणना 1 महिन्याच्या आत करून त्याचा एक अहवाल निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली आयोगाने जर तयार केला आणि सुप्रीम कोर्टाकडे दाखल केला तर हे आरक्षण आमचं आजही टिकू शकते. या मताशी आम्ही सहमत. याच्याकरता फक्त महाराष्ट्र शासनाची मानसिकता पाहिजे, बर, दुसरं काही नाही. म्हणजे मार्च महिन्यामध्ये झालं असतं आतापर्यंत निकाल आला असता. हे या बबनराव, अहो तुम्ही स्वतः काँग्रेसचे नेते आहात आणि तुम्ही स्वतःच हे म्हणता आहात की महाराष्ट्र सरकारची मानसिकता पाहिजे, महाराष्ट्र सरकारची मानसिकता पाहिजे, हे काँग्रेसच्या नेत्यांना म्हणावं लागतं. म्हणजे याच्या इतका विरोधाभास कसा काय असू शकतो? बबनराव मध्ये त्यांनी समिती, बबनराव एक मिनिट, माझं म्हणणं ऐकायला आलंय की नाही आपल्याला? मला वाटतं बबनरावांना माझा आवाज पोहोचत नाहीये. बबनराव, माझं म्हणणं आपल्याला ऐकायला आलंय की नाही? बबनरावांना माझा आवाज पोहोचत नाहीये. मी थांबा, बबनरावांच्याकडून उत्तर घेऊ आपण हे उत्तर घेऊयात. मला वाटतं प्रकाश शेंडगे, आपल्याला हा प्रश्न जर ऐकायला आला असेल तर कृपया आपण त्याचं उत्तर द्या. काँग्रेसचाच नेता म्हणतो की राज्य सरकारने याची काळजी घ्यायला हवी होती. म्हणजे हा इतका विरोधाभास आणि इतकी विरोधाभासी भूमिका कशी असू शकते? कसं आहे, या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये ओबीसीचं कल्याण करणारं एक मंत्रिमंडळ आहे, हे खातं आहे. या खात्याचं जर आपण गेल्या 2 वर्षात जर आपण बघितलं तर माझ्यामध्ये सर्वात जास्त ह्या ओबीसीचं कल्याण व्हायच्या ऐवजी या ओबीसीचं वाटोळच व्हायचा कार्यक्रम ह्या 2 वर्षामध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती जबाबदारी महाराष्ट्र या सरकारची आहे. तिन्ही पक्षाचे म्हणून सरकार आहे. त्याच्यात आपण काँग्रेसवरती ढकलून किंवा शिवसेनेकडे ढकलून असं नाही, ह्या तिन्ही पक्षांची म्हणून ही जबाबदारी आहे. आणि त्यांनी मिळून हे सगळं करणं आवश्यक होतं. जसं तायवाडे साहेब आता म्हणाले की मार्चमध्ये निकाल लागलेला आहे
आणि आता 3 महिने व्हायला आले तरी सुद्धा या बाबतीत काही सुद्धा निर्णय जो आहे, एक साधी बैठक सुद्धा नाही, खेद खंत सुद्धा नाही. म्हणजे इतकं गेंड्याच्या कातडीत सरकार जे आहे या ओबीसीच्या विषयी जे आहे हे पहिल्यांदाच मी पाहतो आहे. आणि म्हणून माझ्या मते हे जे ओबीसी कल्याण करणारं मंत्रिमंडळ जे आहे ते मंत्रिमंडळ सर्व बरखास्त केलं गेलं पाहिजे. कारण एकीकडे हा निर्णय झाला, दुसरीकडे पदोन्नतीतलं आमचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे. तो तर निर्णय म्हणजे अतिशय ममत तगलकी निर्णय, म्हणजे एका दिवसात एका मंत्र्याने निर्णय घेऊन टाकला. त्यामुळे तिने पक्षाची बैठक नाही, मंत्रिमंडळ चर्चा नाही, काही नाही, उचलली जीप की लावली टाळ्याला, अशा प्रकारे तो GR काढून सगळ्या आमच्या ओबीसीच्या ज्या घटक आहे, भटके विमुक्त जे आहे, अधिकारी कर्मचाऱ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्रकाश शेंडगे, एक मिनिट. प्रकाश शेंडगे, आपल्याकडून प्रतिक्रिया पोहोचली. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत. गुणरत्न सदावर्ते, आपण राज्य सरकारची भूमिका म्हणून बबनराव तायवाडेंची भूमिका ऐकली, प्रकाश शेंडगेंची वेदना आपल्यापर्यंत पोहोचली. मला टेक्निकली हा मुद्दा तुम्ही समजावून द्या, तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा समजावून द्या की सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसींचं आरक्षण जाण्यासाठी कोणती चूक कारणीभूत ठरली? म्हणजे तुम्ही मला टेक्निकल आणि विथ फॅक्ट सांगायला सांगाल तर ते बरं पडेल. अगदी अगदी बरोबर, प्रेक्षकांना ते बिलकुल सांगा आपण, अगदी बिलकुल सांगा आपण, आणि पॅराग्राफ नंबर सहित सांगतो. बिलकुल. आता काँग्रेसचे कोणी प्रवक्ते होते, त्यांचं काय मला नाव माहिती नाही. बबनराव तायवाडे आहेत, ओबीसी नेते आहेत विदर्भातले, परिचित चेहरा आहे ओबीसीच्या प्रश्नावर बोलणारा. मला माहिती नाही, पण ते आहेत असं तुम्ही म्हणताय जी. आणि त्यानंतर शेंडगेजी बोलले आणि त्यांनी एका पशुची तुलना केली सरकारच्या वर्तनाबद्दल, सरकारच्या बाबतीत. परंतु मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचं आहे की पशुची तुलना करण्याऐवजी स्पष्ट सांगा, अजित पवारनी हे आरक्षण असेल ओबीसीच्या संदर्भातलं किंवा पदोन्नतीतल्या संदर्भातलं आरक्षण असेल, हे अजित पवार सारख्या आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली गेलं. त्याचं कारण असं आहे, आता मगाशी समाज कल्याण खात्याच्या मंत्र्याची चर्चा आली, म्हणजे समाज कल्याण खातं तेही शेंडगे साहेबांनी नाव घेतलं नाही. तुम्हाला सांगतो, म्हणजे समाज कल्याणचे मंत्री धनंजय असतील किंवा इतर कोणते म्हणजे छगन भुजबळ असतील, हे आपापल्या विवंचनेमध्ये अडचणीत आणून त्यांनीच ठेवलेले आहेत. याच लोकांनी अंतर्गत बडेजाव होऊ नये किंवा काय त्यांच्या व्यक्तिगत अडचणी असतील, गुन्हेगारीचं काय स्वरूप असेल, त्या निमित्तानं ते सेकंडरी स्टेजला आहेत. हे म्हणजे दार्शनिक आपण ज्याला म्हणतो पहिल्या पंक्तीला कोणी सुद्धा नाही किंवा विशेष एक्झिक्युटिव्ह कोणी सुद्धा नाही, हे सेकंडरी मानलं जातं या मंत्र्यांना, ओबीसीचे असतील किंवा शेड्यूल कास्टचे असतील. आता तुम्हाला सांगतो सर्वोच्च न्यायालयामध्ये काय घडलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये जे घडलं ते ना तर कधी या महाराष्ट्राने पाहिलं असेल, ना कधी कोणी ऐकलं असेल असं आहे. मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि देशाला आणि खास करून काँग्रेसचे पुढारी असतील किंवा म्हणजे मुख्यमंत्री उद्धव असतील, त्यांनी जरा ऍडव्होकेट जनरलला बोलून पॅराग्राफ नंबर 22 वाचून घ्यावा. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती खानविलकर यांच्या पीठाने जे ऑब्झर्वेशन दिलेत त्याच्यात स्पष्टपणे सांगितलंय, प्रसादजी पाहिजे तर तो पॅराग्राफ मी वाचून दाखवेल, की आम्हाला आश्चर्य वाटतंय म्हणतात ते, की तुम्ही अफिडेव्हिट सादर केलं आणि अफिडेव्हिटच्या नंतर तुम्ही त्यापुढे ही सुनावणीच घेऊ नका अशी जी तुम्ही भूमिका घेताय, हे राज्य सरकारच्या विद्यमान सरकारला माहित होतं आणि त्यांना ते हाणून पाडायचं होतं. त्यांना हे ओबीसीचं तत्वतः आरक्षणच टिकू द्यायचं नव्हतं. त्या एकमेव उद्देशाने विद्यमान मंत्रिमंडळ म्हणण्यापेक्षा मंत्री नसतील हे काय शरद पवारांना माहिती नाही का, हे काय सुप्रिया सुळेंना माहिती नाही का, हे काय इतर मंत्र्यांना माहिती नाही का, नितीन राऊतला माहित नाही का, अशोक चव्हाणला माहित नाही का, पण गुणरत्न सदावर्ते, माझा आपल्याला प्रश्न आहे, आपण एवढा मोठा खुलासा करता आहात, परिच्छेद क्रमांक 22 मध्ये असं म्हटलं जातं की या प्रकरणाची पुढे सुनावणीच घेऊ नये राज्य सरकार जर सर्वोच्च न्यायालयात म्हणत असेल तर. इतकं मोठं विधान केलं जात असताना अख्खं मंत्रिमंडळ एकतर कान बंद करून असतं, डोळे बंद करून असतं आणि तोंड बंद करून असतं. नक्की करायचं काय असतं यांना? मी तुम्हाला सांगतो, झोपेतला माणूस उठवणं सोपं असतंय. झोपेचा ढोंग केलेला माणूस नेहमी म्हणजे तो उठत नसतंय. तसंच तुम्हाला सांगतो, हे नुसतं म्हणजे वल्गना आहेत, यांना ओबीसींना डिस्टर्ब करायचं आहे.
मला सांगा, परत मी तुम्हाला मराठ्यांच्या बाजूला घेऊन जातो. हे मराठ्यांची म्हणजे वर्चस्व गाजवण्याची क्रिया आहे. कारण त्यांना माहिती आहे की ब्राह्मण काही कधी म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवत नसतात. त्यापेक्षा हे ओबीसी याच्यात निवडून येत असतात आणि ब्राह्मणही नको आणि ओबीसी नको, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मजबुरीनं ठेवावं लागतात. अशा आशयाचं यांचं जे अस्पृश्य राजकारण विद्यमान तिन्ही सरकारचं चाललेलं आहे आणि त्याचाच एक परिपाठ, त्याचाच एक आउटकम म्हणजे हे प्रस्तुत हे ओबीसीचं आरक्षण किलिंग आहे. हे ओबीसीच्या आरक्षणाचे किल्लर आहेत, जायंट किल्लर आहेत. मी तुम्हाला सांगतो, मी सर्वोच्च एक मिनिट न्यायालयाचा वकील म्हणून जिम्मेदारीने सांगतो. सदावर्तेजी, एकच मिनिट, याच्यावर एकदा पटकन प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया घेऊयात. प्रकाश शेंडगे, अहो हे तुम्ही आणलेलं सरकार आहे, तुम्ही आणलेलं सरकारच ओबीसींवर उलटत आहे. प्रकाश शेंडगे, आपण दसऱ्या मेळाव्यात जाऊन समर्थन दिलं या सरकारला. नक्कीच दसरा मेळाव्यामध्ये आम्ही समर्थन दिलं. याचा अर्थ असा होत नाही की त्या सरकारनं केलेल्या चुका ज्या आहेत त्या चुकावर आम्ही पांघरून घालत नाही. उलट आम्ही या सगळं टीका करतोय. चूक ज्याचं चुकलंय त्याचं चूक म्हणून आम्ही सांगतोय. आम्ही काही त्याला पाठीशी घालत नाही की त्यांनी खूप चांगलं काम केलं. उलट आम्ही सांगतोय की ते जे मंत्रालय जे आहे ओबीसीचं कल्याण करणारं, ज्याने वाटोळं केलेलं आहे ते बरखास्त करा, ही आमची मागणी आहे. आणि त्यात या सरकारनं या ओबीसीची माफी मागितली पाहिजे आणि ताबडतोब हे दुरुस्त कसं होणार ह्याच्याविषयी बैठक नाही काय ना, आम्हाला ताबडतोब चर्चा करून हे कसं परत आरक्षण कसं लागू करणार, आयोग कसा नेमणार आहे आणि जनगणनेच्या बाबतीत काय निर्णय घेणार आहे, हे सगळं जे आहे ताबडतोब निर्णय जे आहे या सरकारनं घ्यायला पाहिजे. नाही घेतले तर मग मात्र या सरकारला सुद्धा आम्ही सळोगी पडूस करू सोडू. एकाही आमदाराला या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही, मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाही. कारण इतकं मोठं आरक्षणाचं वाटोळं जे आहे ते वाटोळं या सरकारच्या काळात झालेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. प्रकाश शेंडगे, आपण निषेध करून थांबता आहात. प्रत्यक्षात पुढच्या आठवड्यापासून, म्हणजे खरं तर असं तुम्ही गेल्या आठवड्यात म्हणाला होतात आणि या आठवड्यापासून तुम्ही आंदोलनाची घोषणा सुद्धा करणार होतात. प्रत्यक्षात हे कधी होईल आपण पाहूयात. बबनराव तायवाडेंना एक पटकन प्रश्न विचारतो. बबनराव, ज्या सरकारनं ओबीसीचं आरक्षण या संदर्भातली भूमिका सर्वोच्च न्यायालयात घेतली, त्या सरकारच्या कडून आता हे आरक्षण परत मिळवण्यासाठी, टिकवण्यासाठी काही होणार आहे का? बबनराव तायवाडे, माझा प्रश्न पोहोचलाय आपल्याला? नाही, बबनरावांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. नाही, काही तांत्रिक कारणांमुळे इतरच आवाज येत आहेत. आपण या संदर्भातली चर्चा पुढे नेऊच. एकदा पटकन मला गुणरत्न सदावर्तेंना विचारायचं आहे. गुणरत्न सदावर्ते, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय? थोडा डिस्टर्बन्स आहे प्रसाद. अच्छा, बर, येते माझा आवाज? हो, आपला आवाज येतो आहे. राज्य सरकारचा निषेध करून प्रकाश शेंडगे थांबत असतील तर राज्य सरकार त्यांच्या निषेधाला, त्यांच्या मताला किंमत देईल असं आपल्याला वाटतं? सदावर्तेजी, आपल्याला विचारलाय प्रश्न. हो हो हो, मी तुम्हाला सांगतो, राज्य सरकार ओबीसींना किंवा मागासवर्गीयांना काहीच किंमत देत नाही. त्याचं मूर्तिमंत उदाहरण या जजमेंट मधूनच सांगतो आणि त्याला कोणीच नाकारू शकत नाही. तुम्हाला सांगतो, कदाचित त्यांना ज्या ओबीसीला ज्या जागा जातात जिल्हा परिषदचे सदस्य किंवा अध्यक्ष होण्यासाठी किंवा पंचायत समिती किंवा नगरपालिका, की आता त्यांना पोचत असावं मराठा पुढारपणाला आणि त्यांना सत्तेमध्ये वाटा कमी होतो. त्यामुळे का होईना असं केलं की काय, मला असं वाटतंय. पॅरेग्राफ नंबर 23 मध्ये मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि महाराष्ट्राला आणि देशाला सांगू इच्छितो. लक्षात घ्या, महत्वाची बाब मी सांगत आहे. आतापर्यंत ज्या प्रकारे अफिडेव्हिट फाईल झाले, मराठ्यांचं आरक्षण असेल किंवा इतर आरक्षण असतील, त्याच्यामध्ये अफिडेव्हिट सेक्रेटरीनी कधी सबमिट केलेला आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये अफिडेव्हिट एका कमिशनर दर्जाच्या माणसाला किंवा म्हणजे दुय्यम स्थानी अधिकाऱ्याला सबमिट करायला लावणं आणि त्यानंतर परत भूमिका घेणं की सुनावणीच घेऊ नका, याच्यावरून हे स्पष्ट आहे की हे नुसतं तकलादू आहे. आणि मला असं वाटतंय की आणखीन ओबीसी समाजातल्या जे काही युवक असतील त्यांनी डोळ्यात तेल घालून आणि कान उघडे करून ऐकावं माझं,
की ह्या सरकारने तुम्हाला नुसता धोका पटलावर दिलेला नाही, बोलबच्चन नुसतं केलेलं नाही, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये तुमच्या हक्काचा खेळ खंडोबा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्क तुम्हाला दिले ते हक्क नाकारण्याचं षडयंत्र सुद्धा मराठा पुढारपणाने घेतलं. त्याच्यामध्ये शरद पवारांची नक्की भूमिका असल्याशिवाय अशा प्रकारचा सदावर्तेजी- दर्जाच्या अधिकाऱ्यांना अफिडेव्हिट सादर करणं माननीय सर्वोच्च न्यायालयात हे निंदनीय आहे. मी असं म्हणेल की सदावर्तेजी, कॅपॅसिटी मध्ये जी. स्वतःला भोंगळ करणं आहे, भोगळ आहे आणि निंदनीय आहे. सदावर्तेजी, याच्यावर एक बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया घेऊयात. बबनराव, इतक्या पद्धतीचा राजकीय दृष्ट्या नुकसान करणारा निर्णय का घेतला असेल आपल्या सरकारने? बबनराव तायवाडे. भलं करायचं नाही हे कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य नाही आहे. मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो. कुठल्याही राजकीय पक्षाला ओबीसीचं भलं होऊ द्यायचं नाही. जसा राज्याशी संबंधित प्रश्न आहे तसा तो केंद्राशी संबंधित सुद्धा प्रश्न आहे. केंद्राने सुद्धा घटनेमध्ये बदल करून सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे की SC ST ओबीसी मिळून 50% वर आरक्षण देता कामा नये. तर जो पंचायत राजचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये संसदेच्या आपल्या घटनेमध्ये बदल करून SC ST ला लोकसंख्येप्रमाणे द्या आणि ओबीसीला 27% आरक्षण द्या अशी घटना दुरुस्ती जर केली तर संपूर्ण देशातील ओबीसीला त्याचा फायदा होणार आहे. हा जो निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा हा आपल्या राज्यापुरता मर्यादित नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने मी मगाशी जसं म्हटलं की निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून 1 महिन्याच्या आत या महाराष्ट्रातील जनतेची जनगणना करावी आणि तसा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. त्याचप्रमाणे केंद्राने सुद्धा घटना दुरुस्ती करून या संपूर्ण देशातील ओबीसींना न्याय मिळवून द्यायला पाहिजे. ठीक आहे बबनराव, वेळेची मर्यादा आहे. बबनराव, वेळेची मर्यादा आहे म्हणून एक आपण लक्षवेधीमध्ये छोटीशी विश्रांती घेतोय. आपल्या सोबत इतरही मान्यवर जोडले जाणार आहेत. आपण लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत या चर्चेसाठी जोडले गेलेले आहेत हरिभाऊ राठोड. त्याचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय. हरिभाऊ राठोड, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर थेट मुद्द्यावर येऊयात. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला निकाल लागल्याच्या नंतर तुम्ही अशी प्रतिक्रिया दिलीत की ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लागलेला निकाल हा ओबीसींसाठी वाईट नाही, तो चांगला आहे. कारण आता जनगणना होऊ शकणार आहे आणि ओबीसींची जर जनगणना होऊ शकत असेल तर त्यातून आरक्षणाचा मार्ग सुकर होईल. हरिभाऊ, हा तर्क कायद्याच्या कसोटीवर उतरू शकतो का? कसा उतरू शकतो सांगा, 1 मिनिटात सांगा. निश्चितच मी स्वागत करतो या निर्णयाचा. 2 वर्षापूर्वी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय यात्रा काढली होती आणि त्यावेळेस आम्ही सातत्याने मागणी करत होतो की ओबीसीची जनगणना करा, ओबीसी जनगणना करा. हे सरकार तर तुम्हाला माहिती आहे, हे सरकार असो कोणी सरकार असो, राज्यकर्ते ओबीसी जनगणना करायला तयारच नव्हते. परंतु बघा आता 3 जजेसनी निर्णय दिलेला म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंचने निर्णय दिलेला आहे. म्हणजे एक प्रकारचा तो कायदाच आहे. त्यामुळे आता करावीच लागेल, जनगणना करावी लागेल. त्याच्यामुळे आमची मागणी सरकारने भलेही मान्य करू नये पण कोर्टाने एका अर्थाने मान्य केली, त्याच्यासाठी मला त्याचा आनंद आहे आणि त्याचं स्वागत करतो मी. ओबीसी मंडळींनी घाबरून जायचं काही कारण नाहीये. ओबीसी मंडळींनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही असं प्रकाश शेंडगेंना पटतंय का? पण हरिभाऊ राठोडांचं म्हणणं प्रकाश शेंडगेंना पटतंय का? ते त्यांनाच विचारा. बिलकुल बिलकुल. प्रकाश शेंडगे. नाही जी बोला प्रकाश जी. हरिभाऊ काय म्हणाले मी ऐकलं नाही, माझा आवाज हे केला होता, त्यामुळे हरिभाऊ काय म्हणाले हे आपण जर सांगितलं तर मला बरं होईल. हरिभाऊ आपणच सांगा. प्रकाश शेंडगेंना आपला आवाज पोहोचतोय. काय बोलले ते मी ऐकलं नाही. बरं अण्णा मी हे बोललो की 2 वर्षापूर्वी आम्ही सामाजिक न्याय यात्रा काढून ओबीसीची जनगणना करा ही आपली मागणी होतीच. ही मागणी शासनाने जरी मंजूर केली नसली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जजनी घटनापीठांनी ती मागणी मंजूर केली
आणि आदेश दिले आहे की राज्य सरकारने उचित आयोग नेमून जनगणना करावी. म्हणून या निर्णयाचं मी स्वागत करतो. मला आनंद झालाय. ओबीसी लोकांनी घाबरून जायचं काही कारण नाही. ठीक आहे, आता प्रकाश शेंडेंची प्रतिक्रिया ऐकूयात. मला वाटतं कदाचित हे ऐकायला गेलेलं असेल पूर्णपणे त्यांना. नाही, कसं आहे की कुठलंही आरक्षण रद्द होणं हे योग्य नाही. म्हणून हे जे आरक्षण रद्द झालेलं आहे हे रद्द झाले फॅक्ट ऑन रेकॉर्ड आहे काय. आणि त्यामुळं याची जबाबदारी जी आहे ती याची जबाबदारी ही सरकारवर येतेच येते काय. आता हरिभाऊचं म्हणणं जे आहे की या निर्णयातून जनगणना होईल काय, आणि त्यामुळं एकदा जनगणना झाल्यानंतर पुन्हा हे आरक्षण पुन्हा लागू होईल अशा प्रकारचं हरिभाऊ म्हणत असतील तर जनगणना हे केल्याशिवाय आता गत्यंतरच नाही. कारण तेवढा आता तोच एकमेव मार्ग आहे. पण प्रकाश शेंडगे आताच्या घडीला हरिभाऊ असंही सुचवतात की कोर्टाचा निकाल हा ओबीसींना फायद्याचा ठरणार आहे. हा तर्क तुम्हाला पटतोय का? कधी फायद्याचा होईल? ज्यावेळी जनगणना होईल आणि पुन्हा हे ज्यावेळी आरक्षण ज्यावेळी पुनर्स्थापना होईल त्यावेळी तो निकाल आपल्या फायद्याचा होईल. आता तर आज रोजी तर हा निकाल तर आमच्या विरोधात गेलेलाच आहे. आज तर आरक्षण संपलेलं आहे. एक मिनिट, आपल्या मुद्द्याला हरिभाऊंचा प्रतिवाद ऐकायला येतोय. हरिभाऊ बोला आपण. हे बघा, एक तर जनगणना करावी लागेल, नाहीतर खुर्च्या खाली करावं लागेल. दोन पैकी खुर्च्या खाली करायची नसेल तर जनगणना करावी लागेल. 27,000 ग्रामपंचायतीच्या सदस्य तुम्ही देणार नाही का? पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आरक्षण देणार नाही का? मग एक तर खुर्ची खाली करावं लागेल, दोन पैकी एक करावं लागेल. या दोन्ही ओबीसी नेत्यांच्या मताला सर्वसाधारण कायद्याच्या चष्म्यातून पाहूयात आणि गुणरत्न सदावर्ते यांना विचारूयात की जनगणना झाली म्हणजे प्रपोर्शनेट जनगणनेच्या इतकं आरक्षण, हा तर्क ओबीसी आरक्षणाला लागू होऊन तसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळेल का? चुकीचा संदेश देऊ नका देशाला आणि ओबीसी बांधवांना माझ्या. त्याचं कारण असं की कोर्टाने कुठेही सांगितलं नाही की तुम्ही ओबीसीची जनगणना घ्या. त्याला ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द जजमेंट म्हणतात. त्या जजमेंट मध्ये कुठेही म्हणलेलं नाही. आणि त्या उपर म्हणजे विद्यमान केंद्रातले मंत्री, थांबा एक मिनिट, थांबा माझं संपू द्या. त्या उपर आपल्या विद्यमान केंद्रातले आता महाराष्ट्र म्हणजे समाज कल्याणचे मंत्री होते, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक सेन्सेसच्या संदर्भाने एक याचिका दाखल केलेली होती. ती याचिका सुद्धा तत्कालीन चीफ जस्टिसने डिसमिस केलेली होती. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की जे आपण म्हणत आहात ते कारण नाहीये. कारण ओबीसींना या म्हणजे पंचायत राजमध्ये राहू नये हे कारण असं आहे की ओबीसीच्या दारावर देशमुखांनी पाटलांनी जाऊन उभं राहावं का, हा त्याच्यामधला इगो पॉइंट होता. आणि कुटुंबातले इतर लहान लहान लेकरं जे असतात ते ह्या पोस्टवर ठेवायचे असतात आणि आमदारक्या खासदारक्या स्वतःकडे म्हाताऱ्यांकडे ठेवायचे असतात, अशी ती स्पष्ट भूमिका होती. आणि त्या भूमिकेतून ओबीसींना पराभूत करून या स्ट्रीम लाईन मधून बाजूला काढले. सांगायचे पण सदावर्तेजी, जनगणनेच्या आधारे ओबीसींचं आरक्षण परत येऊ शकतं, या तर्काला आपल्याकडे कायदेशीर प्रतिवाद आहे का? सेन्सेसच्या बाबतीमध्ये जे हरिभाऊ बोलले, माझा डिवाइड ऑफ ओपिनियन आहे त्याच्यामध्ये. त्याचं कारण असं की जसं की काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी तुमच्या आताच थोड्या वेळा अगोदर सांगितलं की सेन्सेस जे आहे ना त्या आधारे ओबीसींना रिझर्वेशन मिळालेलं नाही. ते पॉलिसी रिझर्वेशन आहे. म्हणजे प्रपोर्शनेट रिझर्वेशन हे एससी एसटी ला आहे. ओबीसीच्या रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये पॉलिसी डिसिजन आहे. आणि पॉलिसी डिसिजनच्या संदर्भाने मी चर्चेला थोडं पुढे नेतो आणि तुम्हाला सांगतो की सेन्सेस झालं म्हणून ओबीसीला म्हणजे हे जे विद्यमान आरक्षण आहे हे मिळेल असं मला मुळीच वाटत नाही. डेलिबरेटली हे रिझर्वेशन जे आहे घालवलेलं आहे. आणि मी असं म्हणेल की सरकारने रिव्ह्यूच्या संदर्भाने सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकते जर सरकारकडे मटेरियल आहे. जसं मी तुम्हाला एकदा म्हणालोय होतो की हे आरक्षण गेलेलं नाही, घालवलेलं आहे. आपण गुणरत्न सदावर्ते आपण ही भूमिका स्पष्टपणे मांडता आहात की हे आरक्षण गेलेलं नाही, घालवलेलं आहे. राम शिंदे फोनवर जोडले गेलेत आपल्यासोबत. राम भाऊ, माझा आवाज आता आपल्यापर्यंत येतोय का? आवाज अगदी. रामभाऊ, माझा आपल्याला असा प्रश्न आहे
की हे आरक्षण गेलं घालवलं हा चर्चेचा आणि राजकीय दृष्ट्या पुढे नेण्याचा एखादा मुद्दा असू शकतो, पण आजच्या घडीला जर आरक्षण गेलेलं आहे तर ते मिळवण्याच्यासाठी काही केलं जाऊ शकतं की नाही होऊ शकत आता? नाही, प्रश्न असा आहे की ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये हरिभाऊ राठोड आणि जे सर्व मंडळी या आपल्या लक्षवेधीवर बोलतायत, खरं तर वास्तविक पाहता हे सोयीस्कररित्या ओबीसीच्या संदर्भामध्ये बोलणाऱ्यांनी असं बोलू नये. आरक्षण गेलं ही अतिशय मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. आरक्षण जाता कामा नये आणि म्हणून हे आरक्षण जे महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टाच्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये दाखल केलं नाही, घालवलेलं आहे. घालवलेलं रिझर्वेशन आहे, दैवानी गेलेलं नाही. संविधानिक न्यायालयाने नोंदवलेलं निरीक्षण आहे, माननीय न्यायमूर्ती खानविलकरांचं निरीक्षण आहे. निरीक्षणाला तुम्ही दैवासोबत जोडू नका. दैवानी आरक्षण येत नसतंय. दैवाचं नाही सर गुणवंतजी, मी जे सांगतोय तेच आरक्षण घालवलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण घालवणाऱ्याला हे महाविकास आघाडीचं सरकार कारणीभूत आहे आणि त्यामुळं हरिभाऊ राठोड हे सोयीस्कररित्या बोलतायत, ओबीसीच्या विरोधात बोलतायत. त्यांना असं बोलण्याचा अधिकार नाहीये आणि म्हणून ओबीसीची जनगणना हा एक डिफरंट विषय आहे, आरक्षण घालवलं हा एक दुसरा विषय आहे. ओबीसीच्या जनगणनेविषयी जर आपण हे घातलं, तोंडी घातलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये ओबीसीच्या वरती अन्याय झाला, आरक्षण गेलेलं आहे आणि याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहे. राम शिंदेजी हरिभाऊ आपला प्रतिवाद मांडतात. हरिभाऊ आपला मुद्दा मांडतात. शिंदे दोन गोष्टी तुम्ही कन्फ्युज करू नका. जे आरक्षण घालवलं ना ते फक्त 5 जिल्हा परिषद मधलं आहे. तुम्ही त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं करताय. माझे विद्वान माझे भाचे त्यांनी चुकीचं, ते फार विद्वान आहे. मती मारल्यासारखं बोलू नका. मती मारल्यासारखं बोलू नका. सर्वोच्च न्यायालयाचा आर्टिकल 142 कालचा निकाल आहे. 142 कालचा निकाल आहे हरिभाऊ. मती गेल्यासारखं बोलू नका. त्याचा अर्थ महाराष्ट्राच्या लोकांना काही खोटी माहिती द्यायच्या कृपया भानगडीत पडू नका. मी पॅराग्राफ सांगतो. 142 खाली दिलेला निकाल आहे हरिभाऊ. नाही आयोग कशाच्यासाठी नेमायचंय सांगा. आयोगाला काय सांगितलं? एखाद्या माणसाने संपूर्ण आयुष्य संविधानाच्या हरिभाऊ एखाद्या विधान परिषदेपर्यंत तुमची मागणी योग्य आहे, परंतु खोटी माहिती देऊ नका. सदावर्तेजी एक मिनिट, आयोग कशाला बसवायचे सांगा, उत्तर द्या. हरिभाऊ तुम्ही विषयाला भटकू नका. सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण केलं त्याच्यावर चर्चा करा. तुम्ही आयोग कशासाठी बसवायचा याचं उत्तर परिभाषा माझ्याकडून लोकांना सांगण्याऐवजी तुम्ही ऐका. गुणरत्न सदावर्ते आणि हरिभाऊ राठोड दोघांनीही शांत व्हा. मला राम शिंदेकडे हा मुद्दा न्यायचा आहे. राम शिंदेजी, आता हरिभाऊ असं सांगतायत की फक्त 5च ठिकाणचं आरक्षण गेलं, बाकीचं आरक्षण गेलं नाही. आरक्षण इतर ठिकाणचं आहे, जनगणनेनं मिळू शकतं. ही हरिभाऊंची भूमिका समाजात तुम्हाला पटणारी वाटते? अजिबात पटणारी नाहीये. 5 जिल्हे देखील महाराष्ट्राचाच भाग आहेत आणि आज 5 जिल्ह्यात झाले, उद्या संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये ही कारवाई होणार आहे आणि त्यामुळं हे ओबीसीचं आरक्षण यांनी घालवलेलं आहे आणि हे याच्यामध्ये आता याला कोणीही माफ करणार नाही. हरिभाऊ राठोड साहेब, या संदर्भामध्ये तुम्ही जे बोलता आहे ते एका तोंडी 2 वाक्य हे तुमच्यासारख्या वरिष्ठ व्यक्तिमत्वाला सोबत नाही. आमच्या राज्यात आणि तुमच्या राज्यात काही नाही. ओबीसीच्या वरती अन्याय करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे आणि ते तुम्हाला आता मान्य करावं लागेल. घटनेने दिलेला अधिकार तुम्ही छिनलेला आहे आणि त्यामुळं तुम्हाला जनतेमध्ये आता बोलायला तोंड नाही. हरिभाऊ राठोड याचं उत्तर आहे का आपल्याकडे? हरिभाऊ राठोड आपल्याकडे याचं उत्तर आहे का? राम शिंदेनी केलेल्या मुद्द्याचा प्रतिवाद आहे का? अन्यथा गुणरत्न सदावर्तेंनाही मुद्दा आपल्याला मांडायला द्यायचा आहे. हरिभाऊ आधी बोला. आधी हरिभाऊ बोलणार आहेत. विकास गवळीची केस 16, 17, 18, 19 ची आहे. कोणाचं राज्य होतं? बीजेपीचं राज्य होतं आणि त्यांच्या
काळाची तुम्ही केस आता चाललेली आहे. विषय बदलू नाही, नका, ऐका बघा. विषयावरती या, आताच्या विषय नाही. निकालावरती बोला. नाही, ऐका. आता ठीक जो आहे, 5 आजच्या जिल्ह्यामध्ये निकालात- अन्याय हो, झालाय ओबीसीच्या वरती, तो उद्या त्याला 36 ठीक आहे. जिल्ह्यामध्ये होणार आहे. नाही, आणि नाही, त्यामुळे 5 जिल्ह्यात- यासाठी ठीक महाविकास आहे ना. आघाडी सरकार जबाबदार आहे. ठीक आहे. मग जनगणनेने तुम्ही- हा एक प्रश्न मिनिट, सुटणार माझा- नाही. एक जनगणनेने मिनिट. जो पार्लमेंटमध्ये घटनेमध्ये एससी आणि एसटीला आरक्षण आहे, आमदार खासदारला ओबीसीचं आरक्षण नाही. आणि त्यामुळं जनगणना हा विषय वेगळा आहे. आरक्षण घालवलेलं आहे आणि हे महाविकास शिंदेजी एकच मिनिट, हरिभाऊ थांबा जरा, हरिभाऊ थांबा. शिंदेजी, हरिभाऊ राठोड जर समजा 5च जिल्ह्यांपुरता हा विषय प्रभावित आहे असं सांगतायत, तर तो तर्क त्यांनी कुठून शोधून काढला असेल? तेच तर म्हणतोय मी. सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस एखादा निकाल देतं त्यावेळेस तो निकाल कायद्यात रूपांतर होऊन संपूर्ण देशाला लागू होतो. माननीय हरिभाऊ राठोड साहेब, हे आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. माझं जिथपर्यंत ज्ञान आहे तिथपर्यंत मला हे कळतंय. मला वाटतं आपले विधितज्ञ गुणवंत सरोदे सदावर्ते बसले ते याच्याबद्दल अधिक माहिती सांगतील. अगदी गुणरत्न सदावर्तेंकडूनही या मुद्द्याचं आपण माहिती घेऊयात, या संदर्भातली माहिती घेऊयात. हरिभाऊ एकच मिनिट, हरिभाऊ एक मिनिट. आपण 2 मुद्दे मांडलेत स्पष्टपणे. तुमचं म्हणणं असं आहे की न्यायालयाचा निकाल हा ओबीसींच्या विरोधात नाही, ओबीसींनी आनंदी व्हावं कारण यातून जनगणनेचा मार्ग मोकळा झाला. आपण असंही म्हणालात की फक्त आणि फक्त 5 जिल्ह्यांच्या साठीच हा निकाल परिणाम करणार आहे. कायदेशीर दृष्ट्या एकदा गुणरत्न सदावर्तेंचा प्रतिवाद काय आहे तो ऐकूया. गुणरत्न सदावर्ते बोलतायत. प्रसादजी, महाराष्ट्राला देशाला परत आणि ओबीसी बांधवांना सांगत आहे की 19 जानेवारी 2021 रोजी कोणतं सरकार अस्तित्वात होतं तर विद्यमान या 3 पक्षांचं सरकार अस्तित्वात आहे. आणि त्या अनुषंगानं या निकालाला पुढे गेलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालय. आता त्या पुढे तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल आर्टिकल 142 खाली दिलेला आहे. त्यामुळे हरिभाऊ की हे बघा, म्हणजे माझा अंध बांधव तळतंय आणि पशु म्हणजे लाडकं कुत्र पीठ खातंय असं आता राहिलेलं नाही. जे दिसतंय ते लोकांना कळतंय, लोक बोलतात. त्यामुळं हे रिझर्वेशनचं राजकारण जे आहे, मराठा हेवी पॉलिटिक्स आहे, ओबीसी किलर पॉलिटिक्स आहे. आणि त्यामुळं हे 4 जिल्हे 5 जिल्ह्यापुरतं नाही, तर ज्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालय 142 खाली निकाल देतंय तेव्हा आर्टिकल 141 आणि आर्टिकल 144 नुसार तो निकाल कायदा म्हणून लागू होतो. ठीक आहे, हा मुद्दा उपस्थित झाला आहे. हा मुद्दा उपस्थित झाला. एकदा प्रकाश शेंडगेंचंही मत जाणून घेऊ. हरिभाऊंच्या मुद्द्याला ते कितपत सहमती दर्शवतायत. प्रकाश शेंडगेजी, हरिभाऊंचे मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचले असतीलच. हरिभाऊ सांगतायत इतकं काही दुःखी होण्याची गरज नाही, 5 जिल्ह्यांपुरताच विषय आहे. पण 5च जिल्ह्यांपुरता विषय असताना मग ओबीसीचे नेते इतके मोठ्या प्रमाणात क्रोधित का झाले आहेत, बाधित का झाले आहेत? प्रकाश शेंडगे. ही याचिका जरी ह्या 6 जिल्ह्यांच्या करता असेल, ज्या ठिकाणी आदिवासींची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी ओबीसीना आरक्षण दिल्यामुळं ते 50% वरती गेल्यामुळं ही याचिका दाखल केली गेली. हा जरी निकाल 6 जिल्ह्यांच्या आदिवासी जिल्ह्यापुरता ही याचिका जरी असली तरी निकालाची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती ही संपूर्ण राज्यभर आणि देशभर सुद्धा ही होऊ शकते. आणि त्याच्यामुळं ह्या 6 जिल्ह्यापुरताच हा मर्यादित निकाल नाही. त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम हा संपूर्ण राज्यभर होणार आहे, सगळ्या देशभर सुद्धा होणार आहे. आणि म्हणून हा जो निकाल लागला आहे हा ओबीसीचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा निकाल आहे. आणि याची जबाबदारी संपूर्ण जबाबदारी जी आहे ती महाविकास. आपण इतकी स्पष्ट भूमिका घेत असताना हरिभाऊंनी वेगळी भूमिका का घ्यावी? त्यांना काही त्याचा एखादा न्यायालयीन वेगळा अर्थ समजत असेल की नाही? मी बोलू का? अगदी मी देतो संधी आपल्याला. हरिभाऊ, एकदा प्रकाश शेंडगेंचं उत्तर ऐकूया. हरिभाऊ हे आरक्षणाचे अभ्यासक आहेत जी. हरिभाऊ हे आरक्षणाचे अभ्यासक आहेत असे ते म्हणतात काय. परंतु माझा जो काय अनुभव आहे, एक सुप्रीम कोर्टात एखादा निकाल एखाद्या याच्यावर दिला गेला तर त्याची व्याप्ती जी आहे त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर देशभर लागत असते. आणि म्हणून हा जो निकाल जो आहे हा 6 जिल्ह्यापुरता याचिका जरी दाखल केली असली तरी त्याचा संदर्भ जो आहे तो संपूर्ण राज्याला लागू पडणार आहे. आणि म्हणून संपूर्ण राज्यातलं या आरक्षण धोक्यात आलेलं आहे. आणि म्हणून आमची खतखत जास्त आहे. 5-6 जिल्ह्यापुरता हरिभाऊ आपल्या मुद्द्याला उत्तर देतील. हरिभाऊ, हे बघा, हे माझ्या जिल्ह्यातली केस आहे. विकास गवळी हे माझ्या जिल्ह्यातले वाशिमचे, त्यांनी हे प्रकरण केलं होतं. मला सुरुवातीपासून हे माहित आहे. बहुतेक लोकांना याच्यातलं काही माहित नाही. जे बोलणारे आहेत ना
यांना काही माहित नाही. जे 6 जिल्ह्याच्या निवडणुका झाल्या तर आपल्या निवडणूक आयोगाने असं म्हटलं होतं की या निवडणुका सब्जेक्ट टू कंडिशन ऑफ द आउटकम ऑफ द फायनल डिसिजन ऑफ द सुप्रीम कोर्ट. हे त्याच्यामुळे तिथे किती 60-70 लोक शहीद झाले होते ना. ते 60-70 लोक शहीद झाले. ते घरी बसले. आमचा एक जिल्हा परिषद हरिभाऊ पटकन मुद्द्यावर या. आपण कोणत्या तर्काच्या आधारे असं सांगताय की हा निकाल महाराष्ट्राला लागूच होणार नाही म्हणून? या निकालामुळे महाराष्ट्रातल्या तमाम लाखो लोकांना ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना अबाधित राहणार आहे. पण मेन जनगणना होणार आहे हे महत्वाचं आहे. आणि जनगणना नाही झाली तर सरकारला खुर्ची खाली करावं लागलाय. 2 गोष्टी आहेत. ठीक आहे, तुमच्या मुद्द्यावर एकदा बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया घेऊयात आणि राम शिंदे यांच्याशी पण बोलूयात आपण पटकन. आधी बबनराव तायवाडे नागपूरहून आपल्या सोबत आहेत, ते बोलणार आहेत. काँग्रेसचे विदर्भातला महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकर्षानं ओबीसी प्रश्नांवर बोलणारे बबनराव तायवाडे आपल्या सोबत आहेत. बबनराव बोला. मी हरिभाऊ राठोड साहेबांच्या मताशी बिलकुल सहमत नाही आहे. ते ओबीसी समाजाची दिशाभूल करतायत. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे तो आता 5 जिल्ह्यापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण राज्य आणि देशाकरता तो लागू होणार आहे. आणि म्हणून मी मगाशी आपलं जसं लक्ष वेधलं होतं की जो मूळ मुद्दा आहे त्याच्यावरती कोणी चर्चाच करत नाही की सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचं आरक्षण नाकारलेलं नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे आरक्षण SC ST ओबीसीचं 50% जास्त जाता कामा नये. SC आणि ST ला लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. उर्वरित किती आरक्षण ओबीसीला द्यायचं हे राज्य सरकारने एक कमिशन बसवून त्याचं सर्वेक्षण करून म्हणजेच ओबीसीची जनगणना करून तो आकडेवारी आमच्या पुढे ठेवावी आणि आमच्याकडनं तसं क्लॅरिफिकेशन घ्यावं. या मुद्द्यावर कोणीच बोलत नाही. जे सरकारला सांगायचं आहे काय. आणि हे हा एक तर राज्य सरकारने एक कमिशन बसवून 1 महिन्याच्या जनगणना करावी आणि आकडेवारी सर्वोच्च न्यायालयात द्यावी. हा एक पर्याय. दुसरा पर्याय त्याचबरोबर केंद्र सरकारने जो ओरिजिनल पंचायत राज कायदा आहे त्याच्यामध्ये बदल करून SC ST ला लोकसंख्येप्रमाणे आहे आणि त्याच्यासोबत ओबीसीला 27% आरक्षण राहील असा जर कायदा केला, जसा EWS आरक्षणाचा कायदा केला तसाच बदल या कायद्यामध्ये जर केला तर संपूर्ण देशामध्ये ओबीसीला 27% आरक्षण मिळू शकते. राम शिंदे, म्हणून राज्य राम आणि शिंदेसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे की अशा पद्धतीनं हालचाली होऊ शकतात का? रामभाऊ बोला. नाही, प्रश्न असा आहे की तो ओबीसीच्या वरती अन्याय हा झालेलाच आहे. सध्या जे लोक ओबीसीच्या चिन्हावरती निवडून आले त्यांचं आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने त्यांची पदं गेलेली आहेत. त्यामुळं गुणवंत सदावर्ते साहेबांनी जे सांगितलं आर्टिकल 142 आणि आर्टिकल 144 अन्वये एखादा सुप्रीम कोर्टाने न्याय दिल्याच्या नंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं आणि राज्याला आणि देशाला तो कायदा म्हणून लागू होतो. मग अशा परिस्थितीमध्ये जनगणना हा विषय एक वेगळा आहे आणि आरक्षणाचं आता सुप्रीम कोर्टामध्ये केस जे दाखल झाली तो विषय वेगळा आहे. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये रामभाऊ याच्यातला एक मुद्दा असा उपस्थित झाला आता थोड्या वेळापूर्वी बबनराव तायवाडेंच्याकडून की देश पातळीवर 27% ओबीसीचं आरक्षण टिकवायचं असेल तर केंद्राकडून पुढाकार घेतला जाऊ शकतो. राज्याची जबाबदारी आधी येईल का केंद्राची जबाबदारी आधी येईल? नाही, राज्याची जबाबदारी आता नाही. राज्याला तर निर्देशित केलं. राज्याने हलगर्जीपणा केला. वेळेत पिटिशनला जे काही त्याचं रिव्ह्यू पिटिशनला दाखल करायचं ते केलं नाही आणि त्याचा आता हे सगळं ओबीसी समाज महाराष्ट्रातलं ते भोगणार आहे. आणि त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये सुप्रीम कोर्टाने जे डायरेक्शन दिलेले आहेत की आता SC ST प्रमाणे जर आपल्याला ओबीसीला जर आरक्षण द्यायचं असेल तर ते आता केंद्र सरकारने त्यानुसार ठरवावं. ठीक आहे, या एक तांत्रिक मुद्द्यावर आपण गुणरत्न सदावर्तेंच्याकडून कायदेशीर मुद्दा समजून घेऊयात. गुणरत्न सदावर्ते, या 27% विषय आलाय आता आणि ओबीसीला न्याय देईल. बरं, एकदा गुणरत्न सदावर्ते काय म्हणतात आहे का? हरिभाऊ तुम्हाला संधी देतो आपल्याला. एकदा गुणरत्न सदावर्तेंचं ऐकूया. मला तुम्हाला सांगायचंय की अशा लाथाळ्या एक दुसऱ्यामध्ये येतात आणि त्याचाच फायदा प्रस्थापित मराठा पुढारपण जे आहे ते घेत आहे. हे आता तरी सामंजस्यानं समजून घेतलं पाहिजे. एखादी विधान परिषद नाही मिळाली तर तिच्यावर पाणी सोडलं पाहिजे.
परंतु नाहक हट्ट करू नये असं मी सर्वच नेत्यांना म्हणतो. त्यापुढे मला जाऊन सांगायचं की एक मुद्दा जो आता उपस्थित करण्यात आला की केंद्र सरकारने कायदा करावा. अहो आर्टिकल 243D आणि आर्टिकल 243T, अहो आपण संविधानिक साक्षर झालेली माणसं आहोत, जरी डॉक्टरेट नसलो तरी. लक्षात घ्या, अनेबलिंग प्रोव्हिजन आहे. अनेबलिंग प्रोव्हिजन इज नॉट अ फंडामेंटल राईट आणि त्यामुळं राज्य सरकारची ती जिम्मेदारी आहे. होतंय काय महत्वाचं तुम्हाला सांगतो की जसं आता प्रकाश आंबेडकरांना जाऊन खासदार संभाजी भेटले, त्यांनी एकीकडे मराठा आरक्षणाच्या आग्रहासाठी तुमचा वापर करतात, परंतु पदोन्नती आरक्षणाच्या बाबतीत त्यांची संघटना मराठा क्रांती मोर्चा म्हणते की पदोन्नती आरक्षण दिलं तर रस्त्यावर उतरू. तिसरीकडे तुमचं ओबीसीचं आपलं जे आरक्षण आहे, माझ्या भावांचं ओबीसी भावांचं, ते आरक्षण जायंट किल करून टाकतात. हे का होतंय तर तुमचा यूज केला जातोय. मग ते हरिभाऊ असतील, शेंडगे असतील की कुणी असतील, तुमचा यूज होतोय. गंभीर स्वरूपाचा आरोपच म्हणावा लागेल. प्रकाश शेंडगे आणि हरिभाऊ राठोड या दोघांनाही त्याचं उत्तर देण्याची संधी देऊयात. हरिभाऊ आणि प्रकाश शेंडगे, राजकारणात तुमचा वापर कोणी करतंय का? ओबीसींचा राजकारणात कोणी वापर करतंय का? हरिभाऊ आधी बोला. नाही, राजकारणाचा वापर करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही तर स्पष्ट वक्ते आहोत. जे काही घडलं ते सांगतो. याच्यात माझं तुम्ही लिहून ठेवा. हे किती काही सांगितलं तर हा जो निर्णय आहे तर 5 जिल्हा परिषद सदस्य रद्द झालेला आहे. तिथे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्या जागा ओपन मध्ये टाकलेल्या आहे. माननीय न्यायालयाने असं म्हटलंय, यानंतर कुठलीही निवडणूक होईल स्थानिक स्वराज्य संस्थेची, तुम्ही जनगणना केल्याशिवाय म्हणजे उचित आयोग बसून सगळे डाटा आकडेवारी घेतल्याशिवाय तुम्हाला 27% आरक्षण ठेवता येणार नाही. याचा अर्थ ऐकून घ्या. याचा अर्थ हरिभाऊ खोटं बोलतात असं का वाटतं आपल्याला? सदावर्तेजी हरिभाऊ खोटं बोलतात असं का वाटतं आपल्याला? प्रसाद, ज्या गोष्टी माननीय सर्वोच्च न्यायालयाने करायला सांगितल्या नाहीत त्या तुम्ही का सांगत आहात मला तेच समजत नाही. या अगोदर आदिवासींच्या संदर्भात विषय झाला, त्या विषयावर सुद्धा किल करून टाकला आदिवासींना. सदावर्तेजी, आपल्याला प्रश्न आहे माझा. आयोग बसून आयोगाला काय सांगितलं सांगा? कटिंग करायला सांगितलं, हजामत वगैरे आयोगाला कोणतं आरक्षण सांगितलेलं नाही. हरिभाऊ काय सांगितलंय? नाही सांगितलं ऑपरेटिव्ह पार्क मध्ये मला सांगा तुम्ही. खोटं एवढं तरी बोलू नका हरिभाऊ. नाही, आयोगाला काय सांगितलं खोटं बोलू नका हरिभाऊ. हे बोलणं योग्य नाही. माझं म्हणणं आहे, आयोगाला काय काही सांगितलं नाही सर्वोच्च न्यायालयाने. नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने. त्या राज्य सरकारने अफिडेव्हिट सादर केलेलं नाही आणि राज्य सरकारला असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं नाही की तुम्ही आरक्षण देण्यासाठी हे करा ते करा. असं रामदास आठवलेंची जी केस होती त्या केसमध्ये सेन्सस डिस्मिस झालेला होता. आणि भाऊ तात्काळ खोटं बोलू नका, कारण रामदास आठवलेंची जजमेंट रेकॉर्डवर आहे. नाही, काय सांगितलं आयोगाला? काय काम सांगितलंय? आयोगाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने काही सांगितलेलं नाही. राज्य सरकारने आपली भूमिका मांडलेली नाही, म्हणून या 3 पक्षाच्या सरकारमुळे आरक्षण घालवलेलं आहे, आरक्षण गेलेलं आहे. या मुद्द्यावर वेळेची मर्यादा आहे आपल्याला. प्रकाश शेंडगे आणि राम शिंदेची भूमिका आपल्याला ऐकायची आहे. प्रकाश शेंडगे, पहिल्यांदा आपल्याला संधी देतो. आता पुढचा पाऊल म्हणजे यानंतरचा मुद्दा कुठला आणि आता कुठलं पुढचं पाऊल? आता एकतर हे गेलेलं आरक्षण हे परत मिळवण्याची प्राथमिक जबाबदारी ही आता राज्य सरकारची आहे. तायवाड यांनी सांगितलेला मुद्दा तोही बरोबर आहे की केंद्र सरकारने हे घटनादुरुस्ती करून एकदाचा हा देशभर ही घटनादुरुस्ती केल्यानंतर हा जो ग्रामपंचायत ऍक्ट जो आहे तो ऍक्ट मध्ये एकदा दुरुस्ती केल्यानंतर हा प्रश्न जो आहे तो देशव्यापी सुटणार आहे. पण आता सध्या तर ही जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारची आहे आणि राज्य सरकारने या बाबतीत जे काय निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. ती त्यांनी ताबडतोब करावी. आणि जर ती नाही केली तर मात्र ओबीसीच्या रोषाला इकडे मराठा आंदोलन, मराठ्यांचे मोर्चे, दुसरीकडे ओबीसीचे मोर्चे, उभा महाराष्ट्र पेटलेला या महाराष्ट्र कधी पाहिला नसेल असा पेटलेला महाराष्ट्र हे सरकार पाहिजे. राम शिंदे, आपली प्रतिक्रिया. या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकार जे अविश्वासानं या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आहे, गेल्या काही घटनावरून असं दिसून येतंय की महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अविश्वासाचं वातावरण आहे, फसवल्याची भावना निर्माण झाली आहे.
मराठा आरक्षणाचा काय कार्यक्रम केला, ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये केस हल्लं, पदोन्नतीच्या संदर्भामध्ये अन्याय आणि अत्याचार सुरू आहे आणि त्यामुळे हे सरकार नेमकं आहे कुणाचं, कोणासाठी काम करतंय आणि कशा पद्धतीनं अन्याय करतंय असं एकानंतर एक मालिका सुरू आहे. ठीक. परंतु ह्या कोरोना महामारीच्या कारणामुळे 144 कलम असल्यामुळे लोक शांत आहेत. परंतु याचा अर्थ लोकांचा तुम्ही गृहीत धरू नका. येणाऱ्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या रोषाला सामोरं जावं लागेल या सरकारला, कारण हा ओबीसी वरती कधी नव्हे ते विनाकारण अन्याय झाल्याची भावना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. ठीक आहे बबनराव तायवाडे, भारतीय एक 30 सेकंद सरकारी प्रतिनिधी म्हणजे सरकारच्या कडून असलेले प्रतिनिधी या नात्यानं सांगा, तुम्हाला स्वतःला तरी पटतं का की जे सरकार काँग्रेसमुळे अस्तित्वात आलं त्याच सरकारमध्ये ओबीसींवर अन्याय व्हावा? नाही, होऊच नाही. आम्ही तर म्हणतो की या सरकारकडूनच ओबीसीवर अन्याय होऊन राहिलेला आहे आणि तो अन्याय सरकारने लवकरात लवकर दूर करावा ही अपेक्षा ओबीसीची नव्हती की असा अन्याय आमच्यावरती होईल काय. आणि म्हणून तो या सरकारने मी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करून ओबीसी समाजावरती होणारा अन्याय या सरकारने दूर करावा. ठीक आहे, अन्यथा वेळेची ओबीसी मर्यादा समाजाला आपल्याला दुसरा काहीतरी विचार करावा लागेल. जी, वेळेची मर्यादा आहे बबनराव तायवाडे. आपण इतर सर्व मान्यवरांसह आपल्यालाही धन्यवाद देतो या चर्चेमध्ये सहभागी झाल्याच्या बद्दल. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.